मला कळलं तुमचा हा प्रॉब्लेम मला कळला. आता तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहिलंय, काय वाटतं कुणाची सत्ता येईल? फडणवीस, शिंदे साहेब, ठाकरे साहेब? ही 17 जण येते ते मतदान आले की ठाकरे आई येतोय, शिंदे आई येतोय, सगळे येते ते. जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत. मग काय करायचं मग आपण आता? काय करायचं म्हणजे काय करायचं आता? हायची चाललंय ती बरंच चाललंय. आता काय करायचं त्याला? तुम्हाला राग येत नाही का? कसला राग येतो त्याला? काय करायचं? बळ नाही ना, राग मस्त येतोय. काय करायचं? म्हाताऱ्या माणसाला 12व्या खोलीवर देतात, कुठं 13व्या खोलीवर. म्हातारी माणसं चढू शकतात उद्या लिप बंद झाल्यावर. काय करणार? मग तुम्हाला तोडायचं ते एक लाईन तोडा ना. मग ही तिथल्या दोन, इथल्या दोन, तिथल्या दोन, तिथल्या दोन. मग कुठली माणसं कुठं कोंबत्यात, कुठली माणसं कुठं घालतात. आता येतील नगरसेवक मतं मागायला, येणार ना, पाया पडणार, पाया पडणार आता. मग पाया पडून होईल का काय पाया पडून होईल का सगळं? काय होणार आहे? ज्याच्या मनात आहे त्याला देणार. ते शिंदे साहेब मध्यंतरी लाडक्या बहिणीचे पैसे करते होते. लाडक्या बहिणीचे पैसे होते ना शिंदे साहेब? शिंदे साहेबाचं लाडक्या बहिणी देतात. मग 80 वर्षाच्या म्हातारीला नाही येत. विचारायचं ना का देत नाही. हा, ती म्हणतो तुमची पोरं सोडून द्या आणि एकच बायचं कार्ड पाहिजे. म्हणजे ह्याच्या 300 रुपयासाठी लेकरं सोडून द्यायची, पोरं सोडून द्यायची.